गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे दिवस दुसरा आणि आत्ता आम्ही आहोत अक्कलकोटला आणि आता सकाळचे 6 वाजलेत. आता इथून आम्ही नाश्ता वगैरे करू आणि निघणार आहोत गाणगापूरला. तर अजून इथं नाश्त्याने आमची गाडी आली नाही. जर मग गाडी आली की आम्ही इथनं निघणार आणि मग तिथे कसं होतं आहे गाणगापूरला फिरून झालं आम्ही परत रिटर्न अक्कलकोटला येणार. मग स्वामींचं दर्शन घेणार आणि मग आम्ही घरी जाणार. दाखवतो. आता सध्या वाट बघतो आहे आम्ही की नाश्ता कधी येतोय. नाश्ता आल्यावर गाडी येणार आहे. गाडी आली की आम्ही निघू. तर फायनली 2-3 तासानंतर आम्ही गंगापूरला आलो आणि आता इथून परत डमडम करून कुठेतरी जायचं. दमलोय नुसतं प्रवास करून. झोप येते आणि रोड पण तर पूर्ण ऑफ रोडिंगच होता. 5 मिनिटं चांगला रोड यायचा, अर्धा तास खराब रोड. कमरेची पूर्ण वाट लागेल. आम्ही पहिला जात होतो कुठेतरी, त्याच्या आधी इथं पहिला टेम्पलला जातो. टेम्पल आहे, सर्व लोक वोटिंग घेतात म्हणून थांबलं. आज गर्दी कमी आहे, मला एनर्जीच नाही. जरा मंदिरात जाऊन दाखवलं मला कसं काय. जरा कुठे बोललो गर्दी कमी आहे. सर्व बॅरिकेडच्या वरनं उड्या मारून मध्ये उड्या जात आहे. ते सर्व लोक आपले. तर आता आमचं दर्शन वगैरे झालं. आता आम्ही इथं निघतोय. आता कुठेतरी जाणार आहे डमडममधून. तिथून जर लवकर झालं तर परत वाटतं पुढे जाऊन सोलापूरच्या कुठल्या तरी देवस्थानात जायचं आहे, मंदिरात जायचं आहे. बघू कसं काय होतं. अजून इथं उशीर झाला तर नाही झाला. आता आम्ही मंदिरातून निघून शरणावळच्या इथे आलो आहे. आज तर मला बोलायची पण ताकद नाही. पूर्ण दमलो आहे आणि झोप आहे. घरात गेल्यावर पूर्ण 2 दिवस तर मग झोपणार नसेल. आता आम्ही आलोय भस्माच्या डोंगरावर आणि आता पाठी पूर्ण मोठा भरलेलाच होता, तर लोकांनी नेली आणि आता आम्ही इथला निघतोय. होता तुम्ही पण हा पूर्ण भस्माचा डोंगर होता झाडापासून खालपर्यंत. तर सर्वांनी नेऊन तो आता कमी झाला आहे असे आम्हाला तिकडचे ते टूर गाईड सांगत होते. आता इथून पण आम्ही आता निघतो. इथं थोडं 5-10 मिनटं थांबू आणि इथून पण आता आम्ही निघतो थोड्या वेळ. मित्रांनो आता आम्ही आलो शनिदेवात, म्हणजे शनिदेवच्या मंदिरात. आणि हा बाजूचा आहे नवग्रहांचा देऊळ आहे. तर आता आम्ही इकडून चाललोय गांगणापूरमधून चाललोय अक्कलकोटला. आता अक्कलकोटला जाऊन भेटतो. बाय. पैसे देतो फुकट मागतोय का? तुम्हाला पैशाची पंडित फुकट मागतोय का?
आता आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो. आता आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं आणि महाप्रसाद पण घेऊन झालं आहे. बाहेर थांबलो थोडा टाईम थांबू, इथे बसू गाडागाडी आणि मग नंतर थोडी शॉपिंग करू आणि मग बहुतेक घरी जायला निघू किंवा दुसऱ्या एका स्पॉटवर जाऊ. अजून ठरलं की तुम्हाला सांगतो. प्रमाणे आपण केलेलं आहे आणि खरोखर आपण सगळे मनमिळावून एकत्र राहून आत्तापर्यंत व्यवस्थित आपला प्रवास पार पडलेला आहे. त्याचप्रमाणे कौतुक करावं कोणाचं करावं. आज आपण 32 ते 33 लोक आपण आज यांचं टोटल म्हणजे यांची साखळी पूर्ण स्वीट मंगेश खेडीकर स्टेट प्रॉपर यांची बस आपण साई जिल्हा म्हणून ही करून आलेलं आहे तिथपर्यंत आणि त्याने आपल्याला सुखरूपपणे इथपर्यंत इथे आणलेले आहे. त्यांचा सुपुत्र. आणि त्याच्यामुळे मला असं म्हणायचं वाटतं की मला वाटतं म्हणजे घडवणारा खूप मोठा असतो. तसं यांची सेवा खूप चांगली आहे आणि यांच्या गाडींची ॲडव्हर्टाईज आपल्यामार्फत होणार आहे आणि मला वाटतं ते नफा ते हा बघत नाहीत पण माणसं सुखरूप कशी पोहोचवली ही हा मोठा त्यांचा विचार असतो. म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने सगळं भक्तवासींच्या वतीने मी आणि आपण सगळे कुटुंबीय यांचे हार्दिक स्वागत करतो. एवढं बोलतो. गणपती बाप्पा मोरया. आम्ही निघता आम्हाला सोलापूरमध्ये एक देवस्थान भेटला, सिद्धेश्वर टेम्पल, समाधी टेम्पल. तिथं आता आम्ही थोडा वेळ थांबलो होतो. हा पूर्ण मंदिर तळावाच्या आत आहे, बाजूला सर्व तळावरच आहे. आता आम्ही फिरून आलो, आम्ही चाललो. तर फायनली मित्रांनो आज 21 तारखेच्या सकाळी 6 वाजता आम्ही घरी पोचलो. खूप बरं वाटते. खूप कंटाळा आलेला गाडीच्या प्रवासात आणि झोप पूर्ण नव्हती झाली. आता मी मस्त 2 दिवसाची झोप पूर्ण करणार आणि आजचा व्लॉग इथेच संपवतो. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.